नमस्कार. तर आज मी तुम्हाला एक्सेलमधील कॉपी पेस्ट ह्या फंक्शनविषयी माहिती देणार आहे. आता तुम्हाला कॉपी पेस्ट म्हणलं की खूप सोपं वाटत असेल, पण एक्सेलमध्ये हे तितकंसं सोपं नाही आहे. परंतु हा खूप पॉवरफुल आणि उपयुक्त असा फंक्शन आहे आणि बऱ्याच वर्षापासून एक्सेलमध्ये काम करत असणाऱ्या बऱ्याच जणांना ह्या फंक्शनविषयी माहिती नसते. तर चला जाणून घेऊया. आता मी एक्सेलमध्ये आलेलो आहे. आता मी ते एक डाटा घेतलेला आहे, एक टेबल घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये की कस्टमरांनी त्यांनी घेतलेल्या प्रॉडक्टविषयी माहिती दिलेली आहे. तर चला आता आपण बघूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, आता हा टेबल आहे. कुठलाही टेबल जर तुम्हाला टेबल तेवढा सिलेक्ट करायचा असेल, तर तुम्ही टेबलच्या वरच्या साइडला कोण्याही एका सेलला सिलेक्ट करा. इकडल्या किंवा इकडल्या म्हणजे कोणत्याही साइडच्या एका सेलला सिलेक्ट करा आणि कंट्रोल ए प्रेस करा. तो टेबल तेवढा सिलेक्ट होईल. आता तुम्ही इथे बघू शकता टेबल तेवढाच सिलेक्ट झालेला आहे. कंट्रोल ए प्रेस करायचं, तेव्हा हा पूर्ण टेबल सिलेक्ट करू शकता. तुम्ही इकडल्या साइडला पण तसंच करू शकता. एकच सेल सिलेक्ट केली आपण ही टोटल सेल सिलेक्ट केली. कंट्रोल प्लस ए प्रेस केलं, तर आता तुम्ही बघू शकता हा टेबल तेवढा सिलेक्ट झालेला आहे. आता टेबल सिलेक्ट केलेला आहे. आता आपल्याला कॉपी करायचं आहे. तर कॉपीची एक बेसिक मेथड म्हणजे होम टॅबमध्ये तुम्हाला इथं कॉपी बटन दिसतं. ह्याला पण क्लिक करून तुम्ही कॉपी करू शकता किंवा डायरेक्ट इथं दिसतंय तसं कंट्रोल सी जर प्रेस केलं, तरी तुम्ही इथे कॉपी करू शकता. कंट्रोल सी प्रेस करायचं. आता हे कॉपी झालेलं आहे आणि आपल्याला जिथं पेस्ट करायचं तिथं एक सेल सिलेक्ट करायची. आता आपल्याला इथं डायरेक्ट कंट्रोल प्लस व्ही करून आपण पेस्टही करू शकतो, पण ते नॉर्मल पेस्ट झालं. तर आता आपण शिकणार आहोत पेस्ट स्पेशल. तर त्याच्यासाठी राइट क्लिक करा आणि पेस्ट स्पेशलवरती क्लिक करा. आता तुम्ही पेस्ट स्पेशलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल. त्याच्यामध्ये भरपूर असे पेस्टचे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसून येतील. तर याच्यातल्या बरेचसे ऑप्शन आपण आता या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसत असेल पेस्टमध्ये पेस्ट ऑल. पेस्ट ऑल जर तुम्ही क्लिक केलं आणि ओके जर प्रेस केलं, तर तुम्हाला इकडला डाटा जशाला तसा फॉर्मॅट पण जशाला तसं इकडं येऊन जाईल. तुम्ही बघत असाल इथं सर्व डाटा आणि फॉर्मॅट. फॉर्मॅट म्हणजे एक जे कलर, फॉन्ट हे सर्व इथं जशाला तसं इथं येऊन जाईल. आता मी जातो. परत एकदा कंट्रोल ए, कंट्रोल सी कॉपी केलेला आहे. तर आता आपण इथं 2 गोष्टी कंपॅरेटिव्हली शिकणार आहोत. ते म्हणजे कोणत्या? तर पेस्ट फॉर्म्युला आणि पेस्ट व्हॅल्यू. तर आता मी इथं पहिले सिलेक्ट करतो पेस्ट फॉर्म्युला आणि पेस्ट करतो या टेबलला. तर या पेस्ट फॉर्म्युलामध्ये तुमचा जो फॉर्मॅट आहे टेबलचा तो फॉर्मॅट येत नाही. त्याचे फॉन्ट पण येत नाहीत. तर इथं फक्त डाटा जो मेन डेटा आहे तो आणि त्याच्यानंतर इथं पेस्ट होतात ते फॉर्म्युले. तुम्ही इथं बघू शकता इथं फॉर्म्युले आहेत या सेलमध्ये. आपल्या मेन टेबलमधल्या सेलमध्ये फॉर्म्युला आहे तिथं ॲड केलेले. तर इथं पण सेम फॉर्म्युले आलेत. फक्त त्याचे जे सेल नंबर आहेत, सेल नेम ते चेंज झालेत. कॉन्झिक्युटिव्हली आपण जिथं टाकलेत ना त्याच्यानुसार ते सेल नेम पण चेंज होतात. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण याच्या साइडलाच पेस्ट करणार आहोत व्हॅल्यूज. पेस्ट स्पेशलमध्ये जाऊन परत पेस्ट व्हॅल्यूज. तर इथं आपण हे फॉर्म्युला पेस्ट फॉर्म्युला केलेला आहे इथं आपण आणि इथं व्हॅल्यूज. तर तुम्हाला फरक दाखवतो मी इथं. तर आता हे जे आपण पेस्ट फॉर्म्युला जो केलेला आहे, तर याच्यामध्ये बघा तुम्ही फॉर्म्युले पण आलेत. आता इथं आपण जर क्वांटिटी चेंज केली कोणत्याही प्रॉडक्टची, तर तुम्ही पुढे बघू शकता इथं टोटलमध्ये किंमत पण चेंज होतीये. म्हणजे हा फॉर्म्युला इथं पण वर्क करतोय. पण जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पेस्ट करता, तेव्हा इथं तसं नसते. फक्त इथं व्हॅल्यू म्हणजे जी किंमत आहे, ही ₹3000 ही जशास तशी इथं पेस्ट झालेली आहे. तर याच्यामध्ये चेंज होत नाही. त्याच्यामुळे कधी-कधी आपल्याला फॉर्म्युले पण लागतात. एखाद्या ठिकाणी टेबल कॉपी करायचं असेल आणि त्याच्यातले फॉर्म्युले पण. त्याच्यासाठी फॉर्म्युले पण आपण हे फंक्शन वापरतो. फॉर्म्युला पेस्ट, पेस्ट फॉर्म्युला हा फंक्शन वापरतो किंवा काही ठिकाणी आपल्याला फक्त आता समजा मला इथली फक्त व्हॅल्यूज, या टोटल सेलमधल्या व्हॅल्यूज लागणार आहेत. तर मी इथं काय करणार, कॉपी करणार हां आणि त्याच्यानंतर मला जिथं लागतायत, आता मी हे सगळं उडवतो. सगळं उडवतो इथलं मी पहिले. ओके. आता तर मला इथं सपोज की मला इथं फक्त व्हॅल्यूज लागणार आहेत. अरे, परत केलेलं आहे. ओके, ठीक आहे. कंट्रोल सी. आता मला फक्त तिथल्या व्हॅल्यू तेवढ्या पाहिजेत. तर मी पेस्ट स्पेशलमध्ये गेलो. व्हॅल्यूज घेतल्या आणि पेस्ट केल्या. ओके, व्हॅल्यू तेवढ्या आल्या. आता मी ह्या व्हॅल्यूचा वापर पुढे करू शकतो, जसं काही मला पाहिजे तसा. तर आता तुम्हाला कळालं का पेस्ट स्पेशलमधलं 2 फंक्शन आणखीन कोणते? पेस्ट स्पेशलमधले 2 फंक्शन पेस्ट फॉर्म्युला आणि पेस्ट व्हॅल्यूज. तर चला आता पुढचं फंक्शन आपण बघूया. पेस्ट स्पेशलमधलं. इथं राइट क्लिक केलं, पेस्ट स्पेशलमध्ये गेलो.
तर आता आपण हे बघितलेलं फॉर्म्युला आणि व्हॅल्यूज. त्याच्यानंतर आपल्याला इथे फॉर्मॅट. हे जे फॉर्मॅट आहे या टेबलचं कलर, फॉन्ट साइज, फॉन्ट टाइप सर्व काही येतं याच्यामध्ये. फक्त याच्यातला डाटा जो आहे तो इकडे कॉपी होत नाही. तर आता बघा पेस्ट केलं मी आणि पेस्ट फॉर्मॅटवरती क्लिक करून ओके बटन प्रेस केलेलं आहे. आता तुम्ही डाटा सोडलं तर या जे टेबल आहे याचं फॉर्मॅट जशास तसं इकडं आलेलं आहे. कलर म्हणा आता मी इथं जर टाइप केलं तर त्याच फॉन्टमध्ये इथं येते बघा. तुम्ही बघत असाल. ओके. हे बघा. जसं आपण इकडे जे फॉन्ट घेतला होता, इकडे बघू शकता तुम्ही टाइप न्यू रोम 14 नंबरचा फॉन्ट आणि सेम फॉन्ट इकडे पण आहे. फॉन्ट आणि टेबलचा फॉर्मॅट जशाला तसा इकडे येतो. फक्त याच्यातला डाटा येत नाही. ओके. ठीक आहे. चला. आता पुढची गोष्ट म्हणजे आपण पेस्ट स्पेशलमध्ये शिकणार आहोत ती आपण सिलेक्ट करू टेबल, कॉपी केलं. त्याच्यानंतर ते इकडे आलोत आपण. पेस्ट स्पेशलवरती क्लिक केलं. त्याच्यानंतर तुम्ही आता बघू शकता. हे जे खालचे आहेत कमेंट्स आणि व्हॅलिडेटिंग हे आपण नंतर पुढे चालून शिकणार आहोत. हे ॲडव्हान्स आहे थोडेसे. त्यानंतर बघून घेऊ. त्याच्यानंतर ती ऑल युजिंग सोर्स थीम. आता हे म्हणताल तुम्ही ऑल युजिंग सोर्स थीम तर काय? हे सेम ॲज पेस्ट ऑल जसं आहे तसंच आहे. जवळ सारखंच आहे. हे बघा. जशास तसं आलंय. ओके. हे सेम आहे. त्याच्यामुळं त्याच्यात एवढा काही फरक नाही. याच्यानंतरचं एक महत्त्वाचं आहे. आता समजा मला इथं घ्यायचंय. मला हे टेबल कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं दुसऱ्या ठिकाणी. पण मला हे बॉर्डर्स नकोत. मला बॉर्डर बरोबर वाटत नाही बॉर्डर. तर मी काय करणार? कॉपी करणार, पेस्ट स्पेशलमध्ये जाणार, ऑल एक्सेप्ट बॉर्डर्स याच्यावरती क्लिक करणार आणि ओके प्रेस करणार. आता तुम्ही इथं बघू शकता. याच्या बॉर्डर तेवढ्या निघून गेलेल्या आहेत आणि बाकी सगळा टेबल जशाला तसा इथं आलेला आहे आपल्याकडे. आणि हा दिसतोय पण याच्यापेक्षा थोडासा म्हणजे चांगला वाटतो थोडासा याच्यापेक्षा. तर तुम्ही असं करू शकता. जर तुम्हाला कोणत्या टेबलचं बॉर्डर्स नको आहेत, त्याच्यासाठी तुम्ही हे पण कॉपी पेस्टचं ऑप्शन हे वापरू शकता. आता हे बघूया पेस्ट स्पेशलचं ऑप्शन. तर आता आपल्याला सपोज इथं ह्या जे तुम्हाला टेबल दिसतंय या टेबलला तुम्हाला जशास तसं याच्या विड्थ सोबत जे कॉलमची विड्थ आहे वेगवेगळी, या विड्थचं जर असाच टेबल तुम्हाला दुसरीकडे बनवायचा आहे, म्हणजे ह्याच्यातला डाटा नाही घ्यायचा, फक्त टेबलचा फॉर्मॅट आणि टेबल जर दुसरीकडे बनवायचा, तर त्याच्यासाठी काय करणार आपण? पहिले कंट्रोल सी करणार, कॉपी करणार. कॉपी केल्याच्या नंतर आपला फॉर्मॅटचं तर तुम्हाला माहीतच आहे. आपण पहिले बघितलेलं आहे, की पेस्ट स्पेशलवरती जाऊन फॉर्मॅट क्लिक करणार, ओके पेस्ट करणार. ओके झालं. आता हे टेबलचा फॉर्मॅट जशास तसा आलेला आहे. पण तुम्ही इथं बघू शकता विड्थ जी आहे टेबलची हे कॉलमची टेबलमधल्या कॉलमची जी विड्थ आहे, तर ही छोटी-मोठी आहे आणि आता इथे सर्व विड्थ सारख्याच आलेल्या आहेत. तर आता आपल्याला इथं विड्थसाठी करायचंय परत पेस्ट स्पेशलमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल कॉलम विड्थ्स याच्यावरती याला सिलेक्ट करायचं, ओके प्रेस करायचं. तुम्ही बघू शकता आता कॉलमच्या जे विड्थ आहेत या पहिल्या आपल्या मेन कॉलम सारख्या झालेल्या आहेत. तर आता तुम्ही चेक करण्यासाठी आपण एकदा कॉलमची विड्थ बघूया का? पहिल्या ओरिजिनल टेबलमधल्या कॉलमची. इथे आहे बघा 20.33 हां. तर आता सेम या कॉलममधली बघूया तीच कॉलमची विड्थ बघूया. इथं पण बघा तुम्ही 20.33 अशा प्रकारे तुम्ही याच्यासारखाच म्हणजे लेआउट एकदम याच्यासारखंच बनवू शकता दुसरीकडे टेबल. याच लेआउटचा टेबल दुसरीकडे तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे. क्लिअर करतो. क्लिअर केलं. आता पुढचं जे आहे ते आपण पुढचं बघूया. पुढचे जे 2-3 आहेत ते एकदम म्हणजे असे बेसिक्स आहेत. आपण पहिले बघितलेलेच आहेत. कॉपी करू आणि पेस्ट स्पेशलमध्ये जाऊ आपण. तर आता हे जे तुम्हाला दिसते फॉर्म्युला एंड नंबर फॉर्मॅट. तर हे सेम ॲज फॉर्म्युला सारखंच आहे. फक्त याच्यामध्ये नंबर फॉर्मॅट जे आहेत का ते पण येतात त्याच्यासोबतच. नंबर फॉर्मॅट आणि खालचं व्हॅल्यू एंड नंबर फॉर्मॅट्स हे पण सेम व्हॅल्यू सारखंच आहे. त्याच्यात फक्त व्हॅल्यू नंबर फॉर्मॅट्स. नंबर फॉर्मॅट एवढं एक्स्ट्रा येते याच्यामध्ये फक्त दुसरं काहीच नाही बघा. जशास तसं आलेलं आहे. दुसरं काहीच नाही. फक्त हे नंबरचा फॉर्मॅट जे आहे का ते जशास तसं येतं. डिलीट करू. आता परत एकदा दुसरं आपण एक लास्टचा म्हणता येणार नाही, पण एक आहे आणखीन एक याच्यामध्ये ट्रान्सपोज म्हणून. आता सपोज करा तुम्ही, तर कॉपी करतो एकदा मी 1 मिनिट. कॉपी, कंट्रोल सी. सोपं जातं म्हणून हे कंट्रोल सी ने आपण कॉपी करतो इथं. आता पेस्ट स्पेशलमध्ये आता सपोज करा थांबा की आपल्याला हे जे टेबल आहे, हा आता व्हर्टिकली आहे. तुम्ही सीरियल नंबर बघा 1, 2, 3 असे व्हर्टिकली कॉलममध्ये आपल्या रोमध्ये टाकलेले आहेत. आता समजा तुम्हाला हे सीरियल नंबर इथं लिहायचंय आणि असा आडवा आडवा टेबल तयार करायचा तुम्हाला इथे. सपोज करा की इथं आडवा टेबल तयार करायचा तुम्हाला. तर तुम्ही त्याच्यासाठी काय करणार? कॉपी करणार पहिले कंट्रोल सी प्रेस करून, पेस्ट स्पेशलमध्ये जाणार. आता तुम्हाला याच्यामध्ये एक करावं लागतं, की तुम्हाला एक तर फॉर्म्युला किंवा व्हॅल्यूज याच्यामधला डाटा तेवढा ट्रान्सपोज होतो. म्हणजे फॉर्मॅट ट्रान्सपोज होत नाही.
त्याच्यासाठी तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल एक तर फॉर्म्युला किंवा व्हॅल्यू, या दोन्हीपैकी एक. तुम्हाला जर फॉर्म्युला पण पाहिजे असेल तर फॉर्म्युलावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघा ऑलवरती असताना तेव्हा ट्रान्सपोज ऑप्शन दिसत नाही. त्याच्यानंतर फॉर्म्युलावर क्लिक केला, हा ट्रान्सपोज ऑप्शन आला. इथं तुम्ही चेक करा आणि ओके प्रेस करा. तुम्ही इथं बघू शकता सीरियल नंबर आलं आणि सीरियल नंबर हे सगळे आडवे आले, म्हणजे हॉरिझॉन्टल आलेले. आता हे टेबल जो व्हर्टिकली टेबल होता अलाइन्ड, तो हॉरिझॉन्टली आलेला आहे. तर पूर्ण टेबल बघा तुम्ही. त्याच्यामध्ये कस्टमर नेम, अक्षय, गौरव हे सर्व आडवे आले आहेत. इथं उभे होते. इथं क्वांटिटी हे पण आडवी आलेली आहे. प्राइस हे पण आडवे आहे. इथं सगळे उभे जे कॉलम होते हे रोज होत, म्हणजे हा टेबल होता उभा टेबल, तो असा आडवा झालेला आहे, म्हणजे ट्रान्सपोज झालेला आहे टेबल. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही टेबलला ट्रान्सपोज करू शकता. तर त्याच्यानंतर ते आता मी तुम्हाला एक बेस्ट म्हणजे एक सर्वात लास्टचा आणि खूप महत्त्वाचा असं, खूपच महत्त्वाचं म्हणता येईल, कारण याच्यामुळे तुम्ही आता सपोज हा टेबल आहे. आता ह्या टेबलला मला जर इकडं-तिकडं हलवायचं तुम्ही असं हलवू शकता टेबल. हां. पण एखाद्या वेळेस कसं असतंय डाटा बराचसा असते ह्याच्यामध्ये. आपल्याला या टेबलला खूप डाटा आहे आणि आपण जर टेबल इथं लिहिलेलं आहे. इथं समजा इथं भरपूर असं टाइप केलेलं आहे. सगळीकडे या रोजमध्ये टाइप केलेलं आहे. आता फक्त आपल्याला इथला टेबल तेवढाच हलवायचा. त्याच्यासाठी आपण काय करणार? एक ऑप्शन आहे. आपण होम टॅबमध्ये गेल्याच्यानंतर कॉपीच्या साइडला तुम्हाला डाउनचं एक ऑप्शन भेटेल. त्याच्यावरती क्लिक करा. कॉपी ॲज पिक्चर करा. कॉपी ॲज पिक्चर करा. म्हणजे हा जो टेबल आहे, तो पिक्चरसारखा कॉपी होईल. आता याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन दिसतील तुम्हाला एक मेनू ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही ॲज शोन ऑन स्क्रीन ह्याच्यावर क्लिक करा आणि पिक्चर करा. बिटमॅप करू नका. पिक्चर केल्याच्यानंतर क्लिक करा. ओपन करा. आता पेस्ट करण्यासाठी तुम्ही कंट्रोल व्ही प्रेस करा. एक साधारण कंट्रोल व्ही नॉर्मल पेस्ट करतो ते पेस्टचं बटन क्लिक करायचं कंट्रोल व्ही. आता तुम्ही बघू शकता हा टेबल आहे. तर हे टेबल पिक्चरसारखा हे पेस्ट झालेलं आहे टेबल. आता ह्याच्यामधला आपण डाटा पण मिटत नाहीये. डाटावरती घेतला, डाटाला काहीच प्रॉब्लेम नाही. याला तुम्ही छोटं-मोठं करू शकता. तुमच्या साईज प्रमाणे तुम्हाला कुठं ठेवायचंय पेजवरती. पण जर आता तुम्ही हेच टेबल आता हा जे ओरिजिनल टेबल आहे. सपोज आता हे ह्याला जर मी या डाटावरती ठेवायचं म्हणतो, तर हा डाटा जे आहे का डिस्बस होतो. बघा, बघा. ऑलरेडी द डाटा हॅव हिअर. डू यू वांट टू रिप्लेस इट? येस. पण ह्या टेबलला तुम्ही जी तयार केलेली इमेज आहे, त्याला तुम्ही याच्यावरती बी ठेवू शकता, याच्या साइडला, जेणेकरून ह्या डाटा डिलीट नाही होणार किंवा क्लिअर नाही होणार. याच्यासाठी आपण ह्या कॉपी ॲज पिक्चरचा या ऑप्शनचा आपण वापर करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही शिकलो पेस्ट स्पेशल ऑप्शन, तर हे तुम्ही सगळे एकदा रिवाईज करून बघू शकता. म्हणजे तुमच्या एक्सेलवरती तुम्ही वापरून बघू शकता. रिवाईज करण्यापेक्षा म्हणजे वापरून बघू शकता. खूप महत्त्वाचे असे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसून येतील. चला तर मग आता हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.